तर हाय नमस्कार सर्वांना सगळ्यांना। तर आम्ही आता चाललोय किराणा दुकानात। तर किराणा दुकानातले पैसे द्यायच्यात आणि मटेरियल पण आणायचं आणि ऑर्डर द्यायची। ऑर्डरला बॉक्स लागतात, बारके पार्लेची बिस्किटचे पुडे असतात का तसे। तर मटेरियल आहे 4-5 किलो, त्यासाठी मग बॉक्स छोटे जमत नाहीत आणि 3 केजी लागतात, त्यामुळं मोठे मोठे बॉक्स बघायच्यात। मोठे म्हणजे लय मोठे नाहीत, पार्लेच्या ह्याच्यात बसतंय बरोबर 2-3 किलो आरामशीर, त्यामुळे मग ते किराणा दुकानात भेटतात बॉक्स, तिथं जायचं। तर आमचे आहेत भाऊजीचे मेडिकल मधले, पण ते जरा थोडे मोठे अगर वजनाला जाड असतात, मग त्यामुळे मग ते कुरिअरला आम्हाला मार बसतो मार। उषाताईचा मेकअप चाललाय बघा, कुठे गेली उषाताई दिसा नसते। चला तर दुकानात गेल्यावर तुम्हाला आहे। तर हे दुकानदार पण आम्हाला खूप म्हणजे खूप साथ देतात आणि महिनाभर उधार ठेवलं आम्ही, तरी उधारी काही मागितली नाही काय नाही त्यांनी। तर आता आम्ही त्यांना पेमेंट जमा करायला आलो, तर केलं का पेमेंट जमा। तर डाळ काही उषाताईने घरी घेतलेले बघू बाई। तर आमचा वहीचा हिशोब पण सांगतो त्यांना। 6000 दिले बघा, आता किती झाले इथं। पहिली 6266 झालते, पुन्हा मटकीची डाळ 5 किलो नेलती, 105 रुपयाचं काय नेलतो, मुगाची डाळ आणि मटकीची डाळ अशी नेलती। तर सगळे मिळून 5966 झाले। गव्हाचा कट्टा आम्ही कॅन्सल केला, म्हणजे महागारी केला, त्यात वजा झाले, असं म्हणून 6000 रुपये झाले। तसं दुकान आहे बघा, आणि उधार पण भरपूर देतात, नाही म्हणत नाहीत काय नाहीत आम्हाला। चांगला माल असतो क्वालिटीचा। बघा इथं बाजरी, गहू आणि हे आहे। तर आता आपलं हे उषाताईने घरी त्यांना पापड करण्यासाठी घेतले, मला वेळात काढून घरी जेवला पण थोडंफार करूयात, मला चालते करूयात। आणि आमचे 6 किलोचे पापड आहेत परवा, म्हणजे एकच काय घेतली, एक घरी शिल्लक आहे आमची। तुमचा प्रश्न आला, आमच्या आपल्या मालातला नाही ते उषाताईचं चाललंय त्यांचं असं लिहित। आता बॉक्स मध्ये त्यांची बॉक्स आतमध्ये असते, तिथं गोडवान चाकच करू, आम्हाला फुकट देतात बॉक्स, कारण आम्ही इथून मटेरियल घेतो ना भरून, पण पैसे देतात त्यांना। आहेत का विचारा, हे दादा बॉक्स आहेत का आपल्याकडे, काढ की आम्हाला आता ऑर्डर ठेवतो, नको दुपारी पॅकिंग द्यायची, थांबतो आम्ही 5-10 मिनिट। 2च बॉक्स लागतात फक्त, लय नाही लागत। कुठे इथून जावं लागतंय का, थांबा तुम्हाला आतमध्ये पण दाखवते किती। तर असे बॉक्स लागतात आम्हाला बघा, बघितले का। हे ना आकारमानात बसत नाही, हे बरोबर बसला जातो, नाही तर 3 केजी बरोबर ह्याच्यात जातं, नाहीतर लगेच फटका बसला जातो आम्हाला। हे 1-2 दिलेत ना, मग पास होते। तर चिप्सचे ह्याचे ऑर्डर द्यायचे, तर चालू आम्ही, चला डाळ घ्या आता। तर आलो घरी आम्ही, बॉक्स घेऊन व्यवस्थित बॉक्स पण भेटले, आता पॅकिंग चालू आहे। तर बघू आता हे बॉक्स आहे मापात, हा पण इथं आणलाय, ते दाखवून त्यांना बसला तर हात वापरायचा। मग आता हे तर भेटतच गुड्डेचे बिस्किटचे, टेन्शन नाही। त्यात काय बसतात, एका बॉक्स मध्ये 3 किलो माल बसवतो, 3 किलो। काय करा, वेपर्स ऐका, हा एक बसवा आणि ही एवढं बसवा, 3। हा बघा तुम्ही, ही किस्त काटाकडे तुम्ही मी ते बसवतो। काय झालं की जरा थोडासा आकारामध्ये चुकलाय, तिची कट्ट्याप राहू द्या। बसणारच नाही मम्मी, बघ झाले आम्हाला। किती बसवू का मग, किती नाही एका बॉक्स मध्ये असं पाहिजे मला वाटतं। हीच वेपर्सला पण हीच पिशवी भरावी, 2 झाले तरी चालेल। चला पॅकिंग करतो आणि घेऊन येतो। किती 5 किलो ऑर्डर दिले असे ना, 1-1 किलोची 3 लाईन बसायला पाहिजे। ठीक आहे, करू झाले बॉक्स पॅकिंग। तर आता कुरिअर देऊन येतो, उषाताई येणार आहे, उषाताईची गाडी घेऊन जायची। आमची गाडीला पेट्रोल संपलेलं आहे, त्यामुळे माझी नाही गाडी, उषाताईची पॅकिंग झालेली आहे। तर आम्ही चाललोय आता, तुम्हाला